अप्रतिम आहे. मॅच चांगली होणार. पहिलाच बॉल वेगात टाकलाय, वेगाने बीट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. चूक केली एसटी रक्षकाने, त्याचा परिणाम सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. उपांत्यपूर्व सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. एका बाजूने कणकवली, दुसऱ्या बाजूने बांबार्डे. कणकवली गोलंदाज करते आणि बांबार्डे फलंदाजी, आणि त्यामध्ये गोट्या कुबल आउट झालेला आहे दुसऱ्या चेंडूवरती. दोन बॉलला 2 विकेट आलेले आहेत. अजून एक विकेट प्राप्त केली झाली आहे. फक्त एक धाव. आता हॅट्रिक होती, हॅट्रिक मिस झाले, परंतु गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अनिकेतसाठी. जबरदस्त गोलंदाजी. अजून एक विकेट प्राप्त केली जाते. ओढ हॅट्रिक जरूर झाले. वाह, काय गोलंदाजी केली. यशांचा वेध अचूकतेने घेतलाय. आपण पाहू जिंकणार संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. हो, चांगला फटका, थोडस बॉडी झुकवली पाठीमागच्या दिशेने आणि त्यानंतर फटका चांगल्या केला कव्हर्सला. कमी रंगाची मॅच लय रिस्की आहे. आणि नजरीच्या पलीकडे राहून ही मॅच महत्वाचा आहे. या चेंडूवरती रनआउटची विकेट. नारायणचा दावा केला होता, नारायण आले देखील होते, परंतु नारायण माघारी देखील परतले. वाईट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. त्याच वेळेला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल का? रनआउटची विकेट मिळू शकते, परंतु पाहायचं आहे इथे काय घडतंय. वेगी थोडीशी करा, परंतु तरी देखील क्षेत्ररक्षकाने स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर यशांचा वेध घेत असताना विकेट प्राप्त केली जाते. 1 रन जरूर आले, परंतु विकेट देखील प्राप्त झाले. 5. अजून एक विकेट. स्ट्राईक घेतली जरूर, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा 2 विकेट प्राप्त केले पुण्याने आतापर्यंत. हो, फटका चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु त्यांना बीट केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. लय वाढले. चांगला चेक करायचा. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? नाही झाले. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी चूक केली. फेकी करणं आधी गरजेचं होतं, कारण इथे स्ट्राईक आता घेतले अक्षयने. अक्षय जर या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली असती तर कुठेतरी या मॅच पुन्हा एकदा कणकवली संघाचं वर्चस्व. चेंडू महत्वाचे आहे. बॉडीवरती चेंडू टाकलाय, त्यानंतर बॉडी रोल करण्याचा प्रयत्न. क्रीजर मध्ये सिंगल डबल ऍड होईल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि विकेट मिळाले. कोणाच्या आले हे देखील महत्वाचं आहे. मयूर स्पोर्टचा काय आला बघा. उलटा फटका तर केला जातोय जरूर, परंतु सिंगल आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का हे देखील महत्वाचं आहे. दुसरी धाव कंप्लीट झाली नाहीये. विकेट आली म्हणजेच सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत बनवली गेली आहे. 12 धावा, 13 धावांचं उद्दिष्ट आहे. 12 मध्ये 13 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी हे आव्हान जरी सोपं वाटत असेल तरी गोलंदाजी दुसऱ्या इनिंग मध्ये तेवढेच गाठीची आहे. लोअर फुल टॉस फ्लिक केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा फलकावरती. 5 चेंडू मध्ये खराबी नव्हती. पहिला चेंडू अप्रतिम टाकला, परंतु क्लास अनिकेतचा पाहायला मिळालाय. कोण काय यानंतर तुम्हाला या संघातून विजेत्या संघाबरोबर खेळायचं. ओहो, वेगात टाकलाय.
सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, उंची कमी होती, थोडस बॅक स्विंग चांगली पाहायला मिळाली, परंतु उंची ओळखता आली नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 2 धावा, 12 धावा देण्याची आवश्यकता होती, 11 मध्ये 11ची आवश्यकता आहे. चांगला फटका समोरच्या दिशेने फटका केला जातोय, लमनला भेटण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण साई पवारच्या माध्यमातून, साई परबच्या माध्यमातून चांगलं झालंय. हो चांगला चेंडू, या चेंडूवरती फटका जबरदस्त आहे, ज्यासाठी ओळखला जातो गुरु राणे. फटका टायमिंग वाला पाहायला मिळाला, अप्रतिम फटका, सिंगल दा फलकावरती आड. आता कॉन्फिडन्स पाहायला मिळतो त्या फटक्यांमध्ये गुरु राणेच्या, आणि गुरु राणे एकदा कॉन्फिडन्स मध्ये आले तर ते गोलंदाजावरती नेहमीच वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाले, की त्याची ओळख देखील आहे. हो फटका चांगला आहे, फटका जबरदस्त आहे, टायमिंग प्रॉपर आहे, हवाई सफर धावेसाठी. हे का कसं गेलं? वा फटका चांगला आहे, आणि तिथं बॅट म्हणून षटकार पाहायला मिळतोय. 5 मध्ये 10 धावा आल्यात, म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता फक्त 3 धावांची असणार आहे. 7-3 समीकरण बॅटिंग करणार टीम साठी सोपं. 7 चेंडू मध्ये 3 धावा, हा चेंडू महत्वाचा पहा, या चेंडूवरती संयम राखला, फक्त पुश केला, पॉइंटच्या दिशेने सिंगल आले आहे, याला म्हणतात क्रिकेट. वा काय फटका केलाय, या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले असते, परंतु त्यांनी सांगितलंय चांगला चेंडू आहे, सन्मान देणं देखील गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये ते देखील, परंतु धावा त्यांच्यासाठी तितक्याशा पुरेशा नाहीये. 6 क्षमता आहे, परंतु 6 मध्ये 2 धावा डिपेंड करतील का? आज इतिहास रचायचा तर 6 मध्ये 2 धावा तुम्हाला तिकडे जा रोखावे लागतील. हो चांगला चेंडू, या चेंडूवरती चेष्टानी करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु स्वतःला थांबवलं. 5 बॉल 2, 5 बॉल 2. आणि म्हणूनच हा चेंडू 5 मध्ये 2ची आवश्यकता. हो फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने लॉंगॉनला भेटण्याचा प्रयत्न, आणि त्यानंतर सिंगल फलकावरती आड. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले म्हणजेच नैतिक स्पोर्ट्स कणकवली संघ हा सेमी फायनल साठी पात्र झालाय. आडलक बांबर्डे संघ या स्पर्धेमध्ये तुमचा धन्यवाद मित्रो.